रोजच्या प्रमाणे सर्जाच्या मागून आजही पोरांचा लांबूर लागला होता. कोणीतरी त्याच्या कमरेला पत्र्यांच्या डब्याची माळ बांधली होती. होणाऱ्या आवाजाला घाबरून तो त्या आवाजापासून दूर पळून जाण्याचा केविलवाना प्रयत्न करत होता. पण पायाला आणि तळव्याला झालेल्या जखमांमुळे तो नीट पळूही शकत नव्हता. असह्य वेदनांनी तो ओरडत होता. पण तो आवाज आणि ती मुलंही त्याचा पिच्छा सोडायला तयार नव्हती. कोणी पळणाऱ्या सर्जाला दगडं मारत होते, तर कोणी त्याच्या अंगावर चिखल फेकत होते. रोज शाळेला जाण्यापूर्वी, शाळेतून आल्यानंतर आणि सुट्टीच्या दिवशी सर्जाला त्रास देणं हा गावातील शाळकरी पोरांचा आवडता खेळ बनला होता. आणि या खेळात त्यांना खूप आनंद मिळत असावा. पण बिचाऱ्या सर्जाला मात्र विनाकारण त्यांचा हा त्रास सहन करावा लागत होता. गावातील कोणी त्या मुलांना ओरडून सर्जाची सुटका करायचा, तर कोणी त्यांच्या या करामती हसत हसत पाहत राहायचा. न जाणे कुठून सर्जा 2 वर्षापूर्वी गावात अचानक उगवला. तो कोण, कुठला, कोणाचा, त्याचे नाव गाव याबद्दल कोणालाच काही माहिती नव्हती. गावातीलच कोणीतरी त्याला सर्जा हे नाव बहाल केले आणि तेच नाव त्याला घट्ट चिकटून राहिले. त्याचे खरे नाव काय हे कोणालाही माहीत नव्हते. तो सर्जा या नावाने साऱ्यांना परिचित होता. सर्जा आता गावातील एक घटक बनला होता. सर्जाचे रुपडेही इतर वेड्यांप्रमाणेच होते. वाढलेली दाढी, पिंजारलेले केस, भिरभिरणारी अधीर नजर. पण असे जरी असले तरी ऐन 25शीत सर्जा चेहऱ्यावरून आणि वागण्यावरून कोणत्या तरी चांगल्या घरातील वाटायचा. पाटलांच्या वाड्याशेजारील पिंपळपारावरच त्याचा मुक्काम असायचा. तो पारच त्याचा निवारा बनला होता. कधी कधी सर्जाची भिरभिरणारी नजर शून्यात स्थिरावायची आणि तो गंभीर व्हायचा. जेव्हा तो गंभीर व्हायचा, तेव्हा तो अस्खलित इंग्रजीमध्ये शेक्सपियरच्या अथेल्लो, हॅम्लेट आणि ख्रिस्तोफर मार्लोच्या द ज्यू ऑफ माल्था या नाटकातील संवाद अभिनयासह एकटाच म्हणायचा. त्याला तसे इंग्रजीत बोलताना पाहून सुशिक्षित तरुणांना त्याच्याबद्दल एक आदरयुक्त सहानुभूती वाटायची आणि काहींना स्वतःची लाजही वाटायची. ते सर्वजण त्याचे इंग्रजीतील संवाद ऐकत राहायचे आणि आपल्याला ते पूर्ण समजत आहेत असा आविर्भाव चेहऱ्यावर आणायचे. तर अडाणी लोक नुसतेच त्याचे हातवारे पाहत राहायचे. पण पुढच्या क्षणी कुठून तरी एखादा दगड भिरभिरत यायचा आणि होणाऱ्या वेदनेने सर्जाची तंद्री भंग पावायची. मग तो वाट मिळेल तिकडे पळत सुटायचा. दिवसभर तो गावातून भटकत राहायचा. भूक लागल्यानंतर कोणाच्या तरी ओसरीवरील पायरीवर जाऊन गुपचूप बसून राहायचा. कोणी काही दिले तर खायचा, नाही दिले तर थोडा वेळ वाट पाहून त्याचे पाय पुढच्या घराच्या ओसरीकडे वळायचे. कधी कधी तो पाटलांच्या वाड्याच्या दरवाजाच्या पायरीवर येऊन बसायचा. पाटलांच्या धाकट्या सूनबाई स्वभावाने खूप सुशील आणि दयाळू होत्या. 2-2.5 वर्षापूर्वी संपतराव पाटलांची लग्न होऊन त्या इकडे आल्या होत्या. घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करताना त्यांना कोण आनंद व्हायचा. भुकेल्याला पोटभर अन्न दिल्यानंतर स्वतः जेवल्याचे समाधान त्यांच्या सात्विक चेहऱ्यावर पसरायचे. त्या वाड्यात आल्यापासून वाड्यात एक चैतन्य निर्माण झाले होते. वाड्याच्या दारातून कोणीही कधी उपासपोटी परत गेला नव्हता. गावातील अडलेल्या नडलेल्या आयाबायांच्या अडचणी सूनबाई क्षणात सोडवायच्या. त्यामुळे गावात त्यांच्याबद्दल एक वेगळाच आदर निर्माण झाला होता. सर्जाला दारात पाहून त्या त्याला आपुलकीने जेवण द्यायच्या. कृतज्ञतेने ओघळणाऱ्या नजरेने एकवार सर्जा त्यांच्याकडे डोळे भरून पाहायचा आणि दुसऱ्या क्षणी गुपचूप खाली मान घालून ताटातील अन्नावर तुटून पडायचा. जेवण पूर्ण होताच घटाघटा पाणी पिऊन त्याचे पाय पुन्हा पिंपळपाराकडे वळायचे. आज पाटलांच्या नात्यातील कोणाचे तरी लग्न होते, त्यामुळे थोरले पाटील आणि पाटलीनबाई तिकडेच गेले होते, तर धाकटे पाटील कामानिमित्त तालुक्याला गेले होते. आज एवढ्या मोठ्या वाड्यात फक्त पाटलांच्या सूनबाईच होत्या. बरीच कामं पडली होती. घरी कोणी नसल्यामुळं सारी जबाबदारी त्यांच्या एकटीवर पडली होती. त्या आपल्या कामात मग्न होत्या. अचानक त्यांचे लक्ष वाड्याच्या भल्या मोठ्या दरवाजाकडे गेले आणि त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. दरवाजाच्या पायरीवर सर्जाने ठाण मांडला होता.
आणि तो आशेने वाड्यात पाहत होता. वाड्यात आपण एकट्याच आहोत आणि दारात एक वेडा माणूस बसलाय. हे पाहून कोणाही तरुणीला भीती वाटली असती. पण त्यांनी स्वतःला सावरले आणि त्या सर्जासाठी जेवण आणायला स्वयंपाकघरात गेल्या. पायरीवर बसलेल्या सर्जाची नजर दिंडी दरवाजातून आत वाडाभर भिरभिरत होती. भल्या मोठ्या ओसरीच्या भिंतीवरील अनेक जंगली जनावरांची भुसा भरलेली मुंडकी त्याच्याकडे रागाने पाहत होती. सर्जाही तसाच त्यांच्याकडे पाहत होता. इतक्यात आत गेलेल्या पाटलांच्या सुनबाई हातात जेवणाचे ताट घेऊन बाहेर आल्या. सर्जाची भिरभिरणारी नजर काळविटाची भली मोठी शिंगे न्याहाळत होती. त्याला आत आलेल्या पाहून सुनबाईंच्या काळजात चर्र झाले. त्यांची चाहूल लागताच सर्जाचे लक्ष त्यांच्या घाबऱ्या चेहऱ्याकडे गेले आणि आपल्याकडून काहीतरी महापाप घडल्याची भावना त्याच्या चेहऱ्यावर तरळली आणि सुनबाईंना काही कळण्याच्या आतच तो धावत दरवाजातून बाहेर पडला. त्याच्या अशा अनपेक्षित वागण्याने सुनबाईंची भीतीने गाळण उडाली. भानावर येऊन त्या जेवणाचे ताट घेऊन दरवाजापर्यंत गेल्या, पण सर्जा कधीच पलीकडच्या गल्लीत दिसेनासा झाला होता. सुनबाईंना त्यांचे हे वागणे अनपेक्षित होते. काय माहीत का, पण आज सुनबाईंना सकाळपासून खूप एकटे एकटे वाटत होतं. आज पहिल्यांदाच त्या एवढ्या मोठ्या वाड्यात एकट्याच होत्या. त्यात सर्जाच्या या अशा वागण्याने त्या अधिकच बेचैन झाल्या. नांदायला आल्यापासून आज पहिल्यांदाच पाटलांच्या वाड्यातून कोणीतरी उपाशीपोटी परत गेले, ही खंत त्यांना टोचत होती. अशा मनस्थितीत एकांतवास, तो एकटेपणा त्यांना खायला उठला होता. त्यांचे उदास मन अधिकच उदास झाले होते. आता त्यांच्या डोळ्यासमोर एक गोष्ट फेर धरून नाचू लागली. त्यांचे मन पार भूतकाळात गेले. त्यांच्या नजरेसमोरून तो सारा पट सरकू लागला. उदयसिंह पाटलांना विघ्नेश नावाचा मुलगा आणि लाडकी कन्या लक्ष्मी अशी 2 मुले होती. लक्ष्मी अगदी नावाप्रमाणेच लक्ष्मी होती, तर विघ्नेश हा आपल्या नावाच्या अगदी विरुद्ध होता. गावामध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेली पाटील आणि सरदेसायांची दुश्मनी त्यांच्याही घराण्यात होतीच. जयसिंगराव सरदेसाई आणि उदयसिंग पाटील हेही याला अपवाद नव्हते. दोघेही तुल्यबळ होते. एकमेकावर कुरघोड्या करण्यात दोघेही निष्णात होते. जयसिंगराव सरदेसायांना प्रताप नावाचा एक मुलगा होता. लक्ष्मी आणि तो समवयस्क होते. एकाच वर्गात ते शिकत होते आणि एक एक वर्ग मागे टाकत पुढे जात होते. सरणाऱ्या दिवसांबरोबरच त्यांच्यातील समजूतदारपणाही वाढत होता, तर विघ्नेशची विध्वंसक वृत्तीही वाढत होती. तो दरवेळी इतर मुलांच्या बरोबरच प्रतापचाही पाणउतारा करायचा, त्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करायचा, पण प्रताप त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचा. असे जरी असले तरी त्याचे लक्ष्मीशी चांगले जमायचे आणि लक्ष्मीचेही त्याच्याशी. पण पाटील आणि सरदेसायांची परंपरागत दुश्मनी त्यांच्या मैत्रीच्या आड येत होती. दोघांच्याही घरच्यांकडून त्यांना एकमेकांपासून दूर राहण्याची सक्त ताकीद दिली गेली होती. हळूहळू दोघेही मोठे होत होते, पण दोघे सर्वांशी नजर चोरून एकमेकांशी बोलायचे. सरणाऱ्या दिवसांबरोबरच प्रताप आणि लक्ष्मीला तारुण्याचे पंख फुटू लागले होते. तसतशी विघ्नेशची कुप्रसिद्धीही वाढत होती. प्रताप हा सरदेसायांचा एकुलता एक वारस असला तरी वडिलांच्या स्वभावात आणि त्याच्या स्वभावात जमीन आसमानाचे अंतर होते. पाटील आणि सरदेसायांची पूर्वापार चालत आलेली ही दुश्मनी आणि या दुश्मनीमुळे गावात पडलेले 2 गट, त्यातून होणारे वादविवाद, भांडणे आणि हाणामाऱ्या, यामुळे तो व्याकुळ व्हायचा. सरदेसायांना प्रतापने आपला वारसा पुढे चालवावा आणि आपल्या घराण्याचा दरारा यापुढेही राखावा असे वाटायचे. पण प्रतापला हे सर्व आवडत नव्हते. कोणाचा अपमान करून कोणाला मान मिळत नसतो, हे सत्य त्याला लहान वयातच समजले असावे. मॅट्रिकच्या परीक्षेनंतर तो पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या गावी गेला. उदयसिंगराव पाटलांनाही नाईलाजाने लक्ष्मीला महाविद्यालयीन शिक्षणासाठी तिकडेच बोर्डिंगमध्ये ठेवावे लागले आणि विघ्नेश मॅट्रिकची परीक्षा नापास झाल्यामुळे त्याचे शिक्षण बंद झाले होते. पुन्हा एकाच कॉलेजमध्ये आणि एकाच वर्गात लक्ष्मी आणि प्रताप शिकू लागले. दोघेही खूप मन लावून अभ्यास करायचे. त्यांची बालमैत्री फुटणाऱ्या तारुण्याच्या पंखाबरोबरच अधिक दृढ होत होती. दोघेही कळत न कळत एकमेकांच्या प्रेमात कधी पडले
हे त्यांनाही समजले नव्हते आणि न बोलताच त्यांनी एक दुसऱ्यांच्या प्रेमाचा स्वीकारही केला होता. पण त्यांना याची कुणकुण आपल्या घरी लागू द्यायची नव्हती, कारण त्यानंतर काय महाभारत घडेल याची त्यांना कल्पना होती. पण अशा गोष्टी कितीही लपवल्या तरी लपत नसतात हेच खरे. कुठून तरी ही गोष्ट विघ्नेशला समजली. तसा तो पेटून उठला. तो ताडकन तालुक्याला गेला आणि लक्ष्मीला आपल्या बरोबर घेऊन गावी आला. उदयसिंग पाटलांना ही गोष्ट समजताच त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. ज्याच्याशी आपण ईर्ष्या करतो त्या आपल्या दुश्मनाच्या पोराशी आपल्या पोरीने जवळीक साधावी हे सत्य त्यांना पचत नव्हते. त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच लक्ष्मीवर हात उचलला होता. झालेल्या बेदम मारहाणीमुळे लक्ष्मीने अंथरूण धरले होते आणि तिचे कॉलेज कायमचे बंद झाले ते वेगळेच. इकडे लक्ष्मीच्या विरहाने प्रतापही खूप अस्वस्थ झाला होता. तिच्यावरील प्रेम त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. आपल्यामुळे लक्ष्मीला मार खावा लागला आणि तिचे कॉलेज कायमचे बंद झाले हा विचार त्याचे मन पोखरत होता. त्याचे कशातच मन रमत नव्हते. विरहाच्या अग्नीत जळत तो कसाबसा आलेला दिवस ढकलत होता. न राहून 4 दिवसाची सुट्टी घेऊन तो गावी आला. अगदी सैरभैर झाला होता तो. अचानक प्रतापला घरी आलेला पाहून जयसिंगरावांना खूप आश्चर्य वाटले. प्रतापकडे पाहून त्यांना धक्काच बसला. पूर्वीचा प्रताप आणि आत्ताचा प्रताप यामध्ये जमीन आसमानाचे अंतर होते. डोक्यावर वाढलेले केसांचे जंजाळ, चेहऱ्यावरचे दाढीचे खुंट, थकलेली काया आणि कपड्यांचे नसलेले भान. अशा विपन्न अवस्थेत प्रतापला पाहून सरदेसाई हादरलेच. लगबगीने ते प्रतापजवळ गेले. पोराच्या काळजीपोटी ते त्याची चौकशी करू लागले. प्रतापराव, अहो काय ही अवस्था? काय झालंय तुम्हाला? तुमचं कुणाशी भांडण झालंय काय? प्रताप काहीच बोलला नाही. त्याने फक्त मानेने नकार दिला. अहो मग तुमची ही अवस्था, हेच बी काहीतरी कारण असलच की. आता मात्र प्रतापचा त्रागा वाढला होता. हो आहे, पण त्यामुळे तुम्हाला काही फरक पडेल असं वाटत नाही मला. प्रतापचे ते वाक्य गोळी रुतावी तसे सरदेसायांच्या काळजात रुतले. प्रतापराव, तुमच्या तोंडून हेच ऐकायसाठी तुम्हाला लहानाचं मोठं केलंय काय? वडिलांच्या त्या प्रश्नाने प्रताप भानावर आला. त्याचे डोळे डबडबले होते. सर्व संपले आता आबा. मला आता जगण्यातही काही स्वारस्य वाटत नाही. प्रतापच्या या हताश बोलण्याने जयसिंगराव सरदेसायांची धारदार नजर क्षणात बोचट झाली आणि दगडासारखी कठोर काळीज लोण्यासारखी वितळली. प्रतापराव, अहो काय बोलताय हे तुम्ही? पर तुमची ही अशी अवस्था कशानं झाली या? आणि ह्याचं कारण तरी काय हाय? प्रतापने एक दीर्घ उच्छ्वास सोडला. उदयसिंग पाटील. प्रतापच्या तोंडून आपल्या दुश्मनाचे नाव ऐकताच जयसिंगरावांच्या कपाळावरची धोंडसीर तट्ट फुगली. त्यांच्या शरीरातील सारे रक्त त्यांच्या डोळ्यात उतरले. रागाच्या भरातच ते आतल्या खोलीत गेले आणि तसेच तावातावाने बाहेरही आले. त्यांच्या हातात लोड केलेली डबल बारची बंदूक होती. च्या मायला त्या पाटलाच्या, आज त्याचा निकालच लावतो. आमच्यातली दुश्मनी आता तो हरामखोर माझ्या पोरावर काढतोय काय? आज त्याला चांगला धडा शिकवतो. लोड केलेली बंदूक खांद्याला अडकवत सरदेसाई वाड्यातून बाहेर पडत होते. थांबा आबा, याला तुम्हीही तितकेच जबाबदार आहात. धावणाऱ्या घोड्याची अचानक लगाम ओढावी तसे सरदेसाई थबकले आणि वळून विस्पारलेल्या डोळ्यांनी प्रतापरावांच्याकडे अविश्वासाने पाहू लागले. काय? तुमच्या या अवस्थेला पाटलाबरोबर मी बी जबाबदार हाय? होय आबा, तुमच्या दोघांच्या दुश्मनीमुळेच माझी ही अवस्था झाली आहे. प्रतापराव, तुम्ही काय बोलताय हे तुमचं तुम्हाला तरी समजतंय का? प्रतापने एक दीर्घ श्वास घेतला आणि तसाच सोडला. त्याने मन घट्ट केले. आबा, माझे पाटलाच्या मुलीवर जीवापाड प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. प्रतापरावांचे ते वाक्य उकळलेल्या शिश्यासारखे सरदेसायांच्या कानात शिरून हृदयात घुसले. प्रतापराव, तुम्ही आपल्या बापाशी बोलताय ह्याचं भान ठेवा. त्या कपटी पाटलाशी या वतनदार सरदेसायांची सोयरी कदापि शक्य नाही. माफ करा आबा,
लहान तोंडी मोठा घास घेतला. पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. यामुळे नाईलाजाने बोलावे लागले. काय म्हणलासा? पर्याय नाही? प्रतापराव, हे तुम्ही बोलताय? सरदेसाई असून? अहो, 4-4 लग्न करायची परंपरा आहे आपल्या घराण्याची. सरदेसायांच्या वाड्याला माड्या काय सोबसाठी बांधलेल्या नसत्यात. मनात आणलंसा तर पोरींची रांग लागल तुमच्या मागं. आणि एका पोरीसाठी तुम्ही असं अवसान गाळून बसलाय. दुसरी कुठली बी पोरगी नुसती बोट करून दाखवा, आम्ही तिची जात गोत बी बघणार नाही. पर पाटलाशी सोयरीक आम्हाला कदापि मान्य होणार नाही. मला माहित आहे आबा, तुम्ही हेच बोलणार होता. ठीक आहे, मलाही तुमची मान कोणापुढे झुकू द्यायची नाही. पण मीही आयुष्यात लक्ष्मीशिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलीचा विचार सुद्धा मनात आणू शकत नाही. मग लग्न तरी खूप लांबची गोष्ट आहे आबा. प्रताप प्रत्येक गोष्ट विचार करून बोलतो आणि बोललेली गोष्ट करून दाखवतो. याची जयसिंगरावांना कल्पना होतीच. त्यामुळे प्रकरण ताणले तर हातातोंडाला आलेलं पोरगं हातचं जाईल, याची त्यांना जाणीव झाली होती. त्यामुळे तडजोड करण्यातच शहाणपणा आहे, हे त्यांनी ओळखले. क्षणभर त्यांची नजर शून्यात विसावली. त्यांच्या डोक्यात विचारांची चक्रे जोरात गरगरू लागली. प्रतापरावांचे लगीन पाटलाच्या पोरीशी झालं तर साहजिकच पाटलाला पोरीच्या सुखापायी आपल्या तालावर नाचावं लागल. आपल्या ताटाखालचं मांजर व्हावं लागल. मग झकासपैकी आपणाला हळूहळू पाटलाची सारी रग जिरवता येईल आणि प्रतापसारखा एकुलता एक पोरबी आपल्या हातात राहील. पाटलाचा कायमचा बंदोबस्त करायची ही चांगली संधी चालून आली या. तवा ही संधी हातची जाऊ देता कामा नये. आबा, आपल्याच देवास्वप्नात रमलेले सरदेसाई प्रतापच्या हाकेने भानावर आले. ठीक आहे प्रतापराव, तुमच्या खुशीतच आमची बी खुशी आहे. तवा आम्ही उद्याच आपल्या वतीनं पाटलांच्या पोरीला मागणी घालतो आणि दोस्तीचा हात पुढं करतो. पर ही दोस्तीची भाषा जर त्या आडदांड पाटलाला नाही समजली तर त्याच्यावर बी आमच्याकडे इलाज आहे. तुम्ही निश्चिंत असा. दुसऱ्या दिवशी जयसिंगरावांनी आपल्या खास माणसांकरवी पाटलांच्या मुलीला प्रतापसाठी मागणी घातली. पण जयसिंगरावांचा अंदाज चुकला नव्हता. त्यांच्या अंदाजाप्रमाणेच पाटलांनी नकार कळविला आणि आपली पायरी वळकून राहावा असा निरोप पाठवायला पाटील विसरले नव्हते. त्यांच्या त्या निरोपानं सरदेसायांच्या तळपायाची आग मस्तकात भिनली होती. त्यांना तो अपमान सहन होत नव्हता. काहीही करून पाटलाला धडा शिकवायचा असा त्यांनी चंगच बांधला. प्रतापराव, आम्हाला आता पाटलाची वाकडी शेपटी सरळ करायचा एकच मार्ग दिसतोय. कुठला आबा? आम्ही पाटलाच्या पोरीला रीतसर मागणी घातली, पर त्या बिंडोक पाटलाच्या डोसक्यात ही गोष्ट शिरली नाही. तेव्हा आता आपणाला बी आडमार्गानं जावं लागल. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे आबा? आपणाला पाटलाच्या पोरीला पळवून न्यावं लागल. तुमच्यावर तिचा जीव हाय नव्ह? मग निरोप धाडा तिला तयार राहायला आणि तुम्ही बी तयारीला लागा. कसं बी करून लक्ष्मीला या 8 दिवसाच्या आत घरच्यांची नजर चुकवून राज्याला घराबाहेर बोलवा. त्याच्यानंतरची जबाबदारी तुम्ही आमच्यावर सोडा. निराश झालेल्या प्रतापच्या डोळ्यात आशेचा किरण चमकू लागला. त्याला आपले वडील आभाळ एवढे मोठे वाटत होते. दुसऱ्या दिवशी प्रताप तयारीला लागला. त्याने आपल्या विश्वासातील एका वर्गमैत्रिणीला लक्ष्मीच्या घरी जाऊन तिला कोणाच्या न कळत तसा निरोप देण्यास सांगितले. पण उलटपावली तिच्याकडूनच समजले की त्यांनी ज्या दिवशी लक्ष्मीला मागणी घातली होती त्या दिवसापासून लक्ष्मीच्या घरच्यांनी तिला आपल्या पाहुण्यांच्या गावी पाठवली आहे. पण नक्की कोणत्या गावाला पाठवले आहे हे तिला समजले नाही. ती बातमी ऐकून प्रतापचा जीव कासावीस झाला. जयसिंगराव त्याला धीर देऊ लागले. प्रतापराव, अहो असा धीर सोडू नका. गावालाच गेली या नव्ह, मग येईल की 4-8 दिवसात. प्रतापला एक दिवस वर्षासारखा वाटत होता. 15 दिवसांनी लक्ष्मी गावाहून आल्याचे आणि देवळाकडे गेल्याचे त्याला समजले. वेड्यासारखा धावत तो मंदिराकडे गेला. लक्ष्मी देवीला नमस्कार करून बाहेर पडतच होती. तब्बल 2 महिन्यांच्या कालखंडानंतर
लक्ष्मीला समोर पाहून तो भान हरपून तिच्याकडे पाहतच राहिला. लक्ष्मी अगदी नावाप्रमाणे लक्ष्मीसारखी दिसत होती. त्याचे हृदय जोरात धडधडायला लागले. तो तिच्याकडे विस्पारलेल्या डोळ्यांनी पाहतच राहिला. नऊवारी शालू नेसलेली, दागिन्यांनी मढलेली आणि हातात हिरवा चुडा भरलेल्या लक्ष्मीला पाहून तो क्षणभर सुखावला. पण दुसऱ्या क्षणी त्याची नजर तिच्या गळ्यातील मंगळसूत्रावर पडली. त्याला ते मंगळसूत्र आपल्या आयुष्यात काहीतरी अमंगळ घडते आणि घडणार आहे याची जाणीव करून देत होते. प्रतापरावांच्या डोक्यात आता असंख्य किडे वळवळायला लागले. त्यांच्या नजरेसमोर अंधार दाटू लागला होता. लक्ष्मी एका राजबिंड्या युवकाच्या मागून चालत होती. तिच्या पाठून विघ्नेश आणि पाटीलही होतेच. अधीर नजरेने प्रताप लक्ष्मीला पाहत होता. डबडबलेल्या डोळ्यांनी लक्ष्मीने एक वार त्याच्याकडे एक चोरटा कटाक्ष टाकला आणि तिची नजर जमिनीकडे वळली. तसे तिच्या डोळ्यातून ओघळलेले 2 टपोरे थेंब मातीत मिसळले गेले. अगदी प्रतापच्या आयुष्याप्रमाणे. मिशीला पीळ भरत आणि प्रतापवर एक जळजळीत नजर टाकून विजयी मुद्रेने पाटील आणि विघ्नेश पाठमोरे झाले. सर्वांना घेऊन पाटलांची जीप धुरळा उडवत निघून गेली. पाटलांनी जबरदस्तीने लक्ष्मीच्या मनाविरुद्ध तिचे लग्न लावून दिले आहे आणि तिला भेटण्यासाठी प्रतापराव मंदिराकडे गेलेत. हे समजता सरदेसाई तडक मंदिराकडे गेले. प्रताप अजूनही मंदिराच्या पायरीवर बसून लक्ष्मी गेलेल्या दिशेकडे हताश नजरेने पाहत होता. क्षणभर हवेशी हितगुज करून उडालेला धुरळा प्रतापप्रमाणेच हताश होऊन पुन्हा तापलेल्या रस्त्यावर पसरला होता. प्रतापच्या डोळ्यातील अश्रूंनी पापण्याचा बांध केव्हाच फोडला होता. जयसिंगरावांनी प्रतापला इतके दुःखी कष्टी कधीच पाहिले नव्हते. पोराची ही अवस्था त्यांना पाहवत नव्हती. प्रतापराव, आवा असं काय बसला इथं? चला घराकडं. पण त्यांच्या बोलण्याचा प्रतापवर काही परिणाम झाला नाही. जणू तो वेगळ्याच विश्वात हरवला होता. कसेबसे सरदेसाईंनी त्याला आपल्याबरोबर घरी आणले. पण त्या दिवसापासून प्रतापमध्ये फार मोठा बदल झाला होता. त्याची अन्नपाण्यावरची वासनाच उडाली होती. तो एकटाच लक्ष्मीच्या विचारात तासनतास गुंग असायचा. त्याचे माणसात मिसळणे पूर्ण बंद झाले होते. दिवसेंदिवस तो एकलकोंडा होत चालला होता. तो स्वतःशीच हसायचा, अचानक रडायचा, पुन्हा निर्विकार चेहऱ्याने आपल्याच विश्वात रमायचा. पोटच्या पोराची दिवसेंदिवस बिकट होत जाणारी ही अवस्था पाहून सरदेसाईंच्या काळजाला पीळ पडत होता. त्यांनी त्याला अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला, पण सारे व्यर्थ होते. तो लक्ष्मीच्या प्रेमात वेडा झाला होता. अचानक एक दिवस कोणासही काहीही न समजता तो गायब झाला. सरदेसाईंच्यावर तर आकाशच कोसळले. पाटलांची केळी त्यांना खूप महागात पडली होती. त्यांनी प्रतापला शोधायला जंग पछाडले, पण तो कोठेच सापडत नव्हता. लक्ष्मीच्या प्रेमात बिचारा होत्याचा नव्हता झाला होता. काय सुनबाई, कुठं हाय ध्यान? कोणाच्या तरी हाकेने धाकट्या सुनबाई चपापून भानावर आल्या. कोण? मामनजी, सासूबाई, तुम्ही कधी आलात? कसे झाले लग्न? लगीन एकदम झकास झाले बघा. आमासनी तर आमच्याच लग्नाची आठवण झाली. काय हो? पाटलांची तिरकी नजर पाटलीनबाईंच्यावर रोखली होती. अचानक झालेल्या अनपेक्षित प्रश्नाने पाटलीनबाई भांबावून गेल्या. आव काय हो खुळचटपणा चालवली असा? पाटलांच्या दिलखुलास हसण्याने सारा वाडा भरून गेला. थांबा मी तुमच्यासाठी पाणी आणते. सुनबाई गरकन स्वयंपाकघराकडे वळल्या. लग्नाला गेलेले घरचे लोक परत आले होते. पण इतक्या लोकांमध्ये असूनही त्यांचा एकटेपणा अजून संपला नव्हता. कसली तरी तीव्र वेदना त्यांच्या धडधडत्या काळजाला टोचत होती. खिडकीतून त्यांची नजर पारावर बसलेल्या सर्जाला न्याहाळत होती. मला माफ कर प्रताप. तुझ्या या अवस्थेला मीच कारणीभूत आहे. इतकं प्रेम का करत होतास रे माझ्यावर? खरे सांगायचे तर माझे आजही फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. तुझी ही अवस्था मला आता नाही रे पाहवत. मला ही घुसमट असेही होते. पण मी तरी. सुनबाई, पाणी आणताय नव्ह? हो मामनजी, आले. भानावर आलेल्या लक्ष्मीने डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसले आणि प्रसन्न हसऱ्या चेहऱ्याने
पाण्याचा तांब्या घेऊन ती बाहेर आली. धन्यवाद.